सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण सध्या जंतर मंतरवरती आहोत आणि जंतर मंतरवर अद्याप देखील आपण पाहिलं तर हजारोंच्या संख्येने तरुण आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी आपण जर दृश्य पाहत असाल तर स्टेजच्या समोरची ही सगळी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि काही आंदोलक तरुण जे आहेत ते सध्या आराम करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी झोपलेले आहेत, परंतु त्या सगळ्या जे झोपलेले आंदोलक जे आहेत त्यांना हवा मारण्याचं फॅनद्वारे हवा मारण्याचं काम जे आहे ते त्यांच्या सहकाऱ्यांकडनं आंदोलक सहकाऱ्यांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात मुलींची आणि महिलांची संख्या जी आहे ती या आंदोलनात लक्षणीयरित्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि हे आंदोलन जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि या आंदोलनाची जे आंदोलनकर्ते आहेत त्यांची देखील मोठ्या संख्येने वाढ होताना पाहायला मिळते। आज शनिवारचा दिवस आहे, त्यामुळे शनिवार आणि रविवार हे वीकेंड म्हणून 2 दिवस ओळखले जातात। या वीकेंडच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात जे कॉर्पोरेटमध्ये काम करणारे तरुण युवक वर्ग जो आहे तो देखील या आंदोलनामध्ये आज सहभागी झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल रात्री आपण ही सगळी दृश्य पाहिली की किती मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला तरुणांनी जी आहे ती साथ दिलेली होती, परंतु सध्याची ही सकाळची सगळी दृश्य आहेत आणि या सकाळचे जर दृश्य पाहिली तर अद्याप देखील या आंदोलकांचा उत्साह जो आहे तो तसूभर कमी झालेला नाही। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या ठाम मागणीवरती हे सगळे आंदोलक विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण जे आहे ते JP नड्डा यांच्या हस्ते काल सोडलेलं होतं, परंतु त्या सगळ्या गोष्टीवरतून खरं तर अनेक टीका टिप्पणी जी आहे ती झालेली पण पाहायला मिळालेली होती। काल सोनम वांगचुक यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ रिलीज करून माझ्या उपोषणाच्या संदर्भात अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित का केले जातात असा सवाल जो आहे तो त्यांच्याकडनं उपस्थित करण्यात आलेला होता आणि यानंतर मात्र CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती ठाम आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान आपला राजीनामा देणार का की केंद्रीय मंत्रिमंडळाकडनं त्यांचा राजीनामा घेतला जाणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु हे आंदोलन जे आहे ते अद्याप देखील आज 20 तारखेला लाठीचार्ज झालेला होता, ज्यावेळेस हे आंदोलन जे आहे ते दिल्ली संसदेपर्यंत जात होतं। त्याच्यानंतर आज मात्र 25 तारीख आहे, जवळपास 6 दिवस झाले हे आंदोलनाची जी धग आहे ती वाढतच चाललेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद अक्षय मंकणी, TV9 मराठी, दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।